आपल्या विचारांची आदानप्रदान व्हावी, विचारांची देवाणघेवाण व्हावी आणि एकंदरीत एका शाळेमध्ये चालणारे उपक्रम दुसऱ्या शाळेतील शिक्षकांना कळावेत, दुसऱ्या शाळेपर्यंत ते उपक्रम पोहोचावेत आणि एकंदरीत आपल्या केंद्राची गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न व्हावा हा मूळ उद्देश आहे। तर आता सरांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या प्रत्येक शाळा निपुण बनल्या पाहिजे, शाळेतले प्रत्येक विद्यार्थी निपुण बनले पाहिजेत। त्यासाठी आपल्याला सगळ्यांना प्रयत्न करावे लागणार आहे। बघा, एक गोष्ट आपल्याला कुठेतरी थोडंसं गांभीर्याने घ्यावी लागणार आहे, विचार करावा लागणार आहे की आता हळूहळू जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या कमी होत चाललेली आहे। मग त्यासाठी अनेक कारणं आहेत। आपण पाहतोय अशा शहरापासून जवळ असलेल्या ज्या शाळा आहेत त्या शाळेसाठी, त्या शाळेतील शिक्षकासाठी खऱ्या अर्थानं कसरत आहे। कारण शहरासारख्या मोठ्या गावामध्ये, मोठ्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इंग्रजी शाळांच्या माध्यमातून गाड्या प्रत्येक वाडी तांड्यापर्यंत जात आहेत आणि त्या माध्यमातून ती विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेमध्ये म्हणजे आकृष्ट करण्यासाठी किंवा घेऊन जाण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत। मग त्यासाठी आपल्याला आपल्या शाळेची गुणवत्ता टिकवून ठेवावी लागणार आहे। आपल्या शाळेमध्ये नेमकं काय चालतंय हे पालकांना दाखवावं लागणार आहे। आम्ही आमच्या शाळेमध्ये खूप मोठ्या ऍक्टिव्हिटी घेतो, आम्ही आमच्या शाळेमध्ये खूप मोठे उपक्रम घेतो, परंतु ते उपक्रम पालकापर्यंत पोहोचले पाहिजे। गावातल्या पालकांना ते उपक्रम आमचे कळले पाहिजे। नेमका आमचे विद्यार्थी कोणत्या स्तरावर आहेत, आमचे विद्यार्थी कोणत्या पातळीवरती आहेत, कोणत्या टप्प्यामध्ये आमचे विद्यार्थी आहेत। आमच्या शाळेमध्ये, मराठी शाळेमध्ये शिकणारे विद्यार्थी सुद्धा चांगल्या पद्धतीने इंग्रजीचं वाचन करू शकतात, इंग्रजीमधून संभाषण करू शकतात, पण हे गावातल्या पालकांना कळलं पाहिजे। तिथपर्यंत आम्ही आमचा मेसेज देणं गरजेचं आहे। त्या पालकांना कळलं पाहिजे की आमच्या शाळेमध्ये असणार, आमच्या गावामध्ये असणारी जिल्हा परिषदेची शाळा आहे, त्या शाळेमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी सुद्धा चांगल्या पद्धतीने इंग्रजी वाचन लेखन करू शकतात, चांगल्या पद्धतीने गणिती क्रिया करू शकतात। त्या पालकांच्या हे लक्षात आलं पाहिजे की माझं लेकरू उदगीर सारख्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये शिक्षण घेतंय, परंतु माझ्या लेकरापेक्षा जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये आपल्या गावात शिकणारं लेकरू हे माझ्या लेकरापेक्षा सरस आहे। हे ज्यावेळेस त्या पालकांच्या लक्षात यायला लागेल त्यावेळेस त्यांचा जो काही जिल्हा परिषदेच्या शाळेकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन सकारात्मक झालेला आपल्याला पाहायला मिळेल। मला खात्री आहे की बऱ्याच गावामध्ये, बऱ्याच शाळेमध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये शिक्षण घेणारे लेकरं परत आपल्या शाळेमध्ये परत आलेले आहेत। हे आम्हाला गावकऱ्यांना पटवून द्यावं लागणार आहे, हे आम्हाला गावकऱ्यांना समजावून सांगावं लागणार आहे। आणि एक आता सद्यस्थितीमध्ये आपण जर विचार केला तर आता पहिलीच्या वर्गामध्ये सीबीएसई पॅटर्न हा सगळीकडे चालू झालेला आहे। आता पालकांना आपल्याला हे समजावून सांगावं लागणार आहे की तुम्हाला उदगीर सारख्या मोठ्या शहरामध्ये जाऊन 20,000 25,000 रुपये मोजल्यानंतर जे शिक्षण मिळणार आहे ते शिक्षण आपल्याच गावामध्ये, आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मोफत आणि फुकट मिळते। मग तुम्हाला तिथं तुमची लेकरं पाठवायची गरज नाही, तिथं 25-30 हजार रुपये खर्च केल्यानंतर जे मिळणार आहे त्याच्यापेक्षा चांगली गुणवत्ता तुम्हाला तुमच्या गावात, तुमच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत मिळणार आहे आणि आम्ही देण्याचं काम करतोय। मी गेल्या महिन्यामध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये या शाळेमध्ये आलो होतो, त्यावेळेस मॅडमचा पहिलीचा वर्ग पाहिला की एकदम चांगली ऍक्टिव्हिटी, अतिशय चांगल्या पद्धतीचं दर्जेदार शिक्षण याच शाळेमध्ये, याच वर्गामध्ये पहिलीच्या विद्यार्थ्यांना या ई लर्निंगच्या माध्यमातून, डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दिलं जात असलेलं पाहिलंय मी। मग हे आम्ही या गोष्टीचा प्रचार आणि प्रसार करून ह्या गोष्टी आम्ही गावामधल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपच्या माध्यमातून पालकापर्यंत आम्ही पोहोचवणं गरजेचं। मग ते वेगवेगळे ऍक्टिव्हिटीज असतील, वेगवेगळे उपक्रम असतील, लेझिमच्या माध्यमातून, ढोल पथकाच्या माध्यमातून किंवा वेगवेगळे जे काही विद्यार्थ्यांच्या त्या स्पर्धेच्या माध्यमातून सुद्धा आमच्या
वेगवेगळ्या प्रचार जिल्हा परिषदेच्या शाळांकडे पाहण्याचा पालकांचा आणि दृष्टिकोन आहे तो कुठं चाललेला आहे. त्यामुळं हा दृष्टिकोन आहे, हा जो निगेटिव्ह झालेला दृष्टिकोन आहे, हे बदलविण्याचं काम पहिल्यांदा तुम्हाला आणि मला करावं लागेल. त्यासाठी या सगळ्या गोष्टीचा आम्हाला कुठेतरी प्रचार प्रसार करावा लागेल. आमच्या ऍक्टिव्हिटी आम्हाला पालकापर्यंत पोहोचवाव्या लागतील आणि खऱ्या अर्थानं आमच्या शाळा निपुण करण्यासाठी, आमची विद्यार्थी निपुण करण्यासाठी आम्हाला कुठेतरी प्रयत्न करावे लागतील. तर त्यासाठी आपण सर्वांनी मिळून, आता मद्रेवार सरांनी सांगितल्याप्रमाणे सर्वांनी मिळून प्रयत्न करूया. आपल्यामध्ये जे काही गटतट आहेत ते बाजूला ठेवून एक दिलानं, एक जुटीनं आम्ही जर सगळ्यांनी मिळून ठरवलं तर निश्चितपणे जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा आणखी चांगल्या पद्धतीने वाढू शकतो. आमच्या शाळा चांगल्या निपुण बनू शकतात आणि खऱ्या अर्थानं जे काही गतवैभव होतं ते गतवैभव आम्हाला प्राप्त करण्यासाठी पुन्हा एकदा संधी मिळू शकते. ती संधी पुनश्च एकदा निर्माण करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया. तुम्ही सर्वांनी माझा बोलणं ऐकून घेतला, सरांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपले सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद मानतो आणि